लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर निकाल लागला. त्यात असं दिसून आलं, की महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाले व महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. तर आता विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू झालेली दिसून येते. मुंबईत 15 जूनला महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील व संजय राऊत हे नेते उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधत व तसेच लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा आकडा सांगत स्ट्राईक रेट काढला. शरद पवार काय म्हणाले आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शरद पवार म्हणतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिथे जिथे सभा व रोड शो घेतला तिथेच लोकांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. शरद पवार यांचे मत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभेच्या वेळी जेवढे जास्त सभा घेतील तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे, असा टोला सुद्धा शरद पवार यांनी मोदींना लगावला. 15 जूनला महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी असं ते म्हणाले. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करून घेतली असं शरद पवारांचं मत आहे. शरद पवार त्यावेळी म्हणाले की त्यांना नेमकं एवढं सांगायचंय की महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. या सर्वांची कारणे अनेक आहेत, पण ते बोलू इच्छित नाहीत. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला, आम्ही कशाला काय सांगू असं शरद पवार त्यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारण्यात आले की अजित पवारांना सोबत घेणार का. त्यावेळी शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेत म्हणाले, आता अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही. शरद पवार यांच्या भूमिकेवर तुमचं मत काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.